नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। हा केवळ संध्याकाळचा व्हिडिओ आहे आणि 48 तासाचा व्हिडिओ आपण देतो। आपण बघितलं की काल संध्याकाळी दिलेल्या व्हिडिओमध्ये जवळपास 21,000 शेतकऱ्यांनी तो बघितलेला आहे आणि आज सकाळी दिलेला व्हिडिओ जवळपास 55,000 शेतकऱ्यांनी बघितलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आता मान्सून विषयी आणि पावसाविषयीची उत्सुकता लागलेली आहे। चातकासारखा शेतकरी या पावसाची वाट बघतोय। त्यामुळे आपण या ठिकाणी अतिशय बारकाईने अभ्यास करून शेतकऱ्यांपर्यंत अंदाज पोहोचवणं हे महत्त्वाचं आहे। समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये आपल्याला दिसतंय की मराठवाडा आणि साधारणपणे बीड, परभणी, नांदेडच्या दरम्यान थोडं पावसाळी क्षेत्र आहे आणि खाली सांगली, सोलापूर, सातारा, पुण्याच्या काही भागात सुद्धा ढगाळ वातावरण आहे। तुरळक पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसते। आज दोन्ही शाखा मान्सूनच्या थोडी प्रगती केलेली आहे, मात्र 26 तारखेला मान्सून केरळात येईल ही जी तारीख हवामान खात्याकडून दिलेली होती ती मात्र आज 27 तारखेलाही पूर्ण होऊ शकलेली नाही। मात्र एक गोष्ट माझ्या असंही लक्षात आलं की आज दिवसभरामध्ये अत्यंत उशिरा अशा प्रकारे ही अपडेट देण्यात आली। त्यामुळे यावर खूप विचार हवामान खात्याकडून करण्यात येत होता असं दिसतंय। शिवाय आता केरळमध्ये कोणत्याही क्षणी मान्सून येऊ शकतो, परंतु केरळमध्ये मान्सून न येण्याचं मुख्य कारण आहे त्याचे जे काही पॅरामीटर ठरलेले आहेत ते जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मान्सून केरळात दाखल होऊ शकत नाही। आता MD करून नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली असून आता साधारणपणे पुढील तारीख ही 28 मे ते 3 जून अशी देण्यात आलेली आहे। या तारखेला केरळात मान्सून दाखल होईल अशा प्रकारचा अंदाज देण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्रासाठी ज्या डेट्स आलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की कोकण आणि मुंबईसाठी 5 जून ते 10 जून ही रिवाइज्ड डेट आहे। त्यानंतर 10 जून ते 15 जून ही संपूर्ण महाराष्ट्राला व्यापण्याची किंवा मराठवाडा आणि सेंट्रल मध्य महाराष्ट्र या ठिकाणच्या डेट आहे आणि विदर्भासाठी 15 ते 20 म्हणजे साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला जाऊ शकतो असा नवीन तारखा देण्यात आलेल्या आहे। आपण या ठिकाणी बघतो की वाऱ्यांचा जो प्रवाह आहे तो या पद्धतीने आहे आणि त्यामुळे कोरडे हवा या ठिकाणी येते आहे आणि पर्यायाने महाराष्ट्रावर पावसाचं प्रमाण कमी आहे। या ठिकाणी एक चक्राकार स्थिती दाखवण्यात आलेली आहे, तर दुसरी चक्राकार स्थिती इथे दाखवण्यात आलेली आहे। एक चक्राकार स्थिती या ठिकाणी आहे। त्यामुळे अशा पद्धतीने वेगवेगळ्या सिस्टम आहेत। सध्या या ठिकाणी देखील वारे या पद्धतीने मूव्ह होत आहेत। मात्र 29 तारखेला या वाऱ्यांच्या गतीमध्ये आणि एकूणच परिस्थितीमध्ये बदल होण्याची शक्यता। सध्या आपण या ठिकाणी नांदेड आणि परभणी भागामध्ये पावसाळी क्षेत्र बघतो, बाकी महाराष्ट्रात विशेष पावसाळी क्षेत्र नाही। मात्र या ठिकाणी जे पावसाळी क्षेत्र आहे हे कोणत्या दिशेने जातंय किंवा विरून जातंय हे मात्र थोडं बघावं लागेल। साधारणपणे मॉडेलमध्ये आपण बघतो 28 तारखेला काय हवामानात बदल होतोय ते महत्त्वाचं आहे। कोल्हापूर आणि परिसरात थोडं वातावरण बदलू शकतं साताऱ्यापर्यंत। विशेष वातावरणात प्रभाव दाखवण्यात आलेला नाही मॉडेलने, मात्र वातावरणात पूर्व आणि उत्तर भारतामध्ये वातावरण बदलणार आहे। त्यामुळे थोडं विदर्भाच्या दिशेने वातावरण बदलू शकतं 29 नंतर असा एक प्राथमिक अंदाज येतोय। मुद्दाम आपण जर 30 तारखेपर्यंत पुढे अंदाज जरी घेतला तरी थोडा सातारा, कोल्हापूर, दक्षिण कोकण असा अंदाज या मॉडेलने दाखवलेला आहे, परंतु विशेष असा बदल काही होईल असं वाटत नाही वातावरणामध्ये। 30 तारखेपर्यंत विशेष पाऊस नाही। आपण या मॉडेलनुसार जर तापमान बघितलं तर साधारणपणे या ठिकाणी चंद्रपूर असेल किंवा हिंगणघाट, नागपूर या ठिकाणी 44° पर्यंत तापमान दाखवण्यात आले। त्यामुळे उष्णतेची लाट अजूनही विदर्भात कायम आहे। आपण आत्ताची परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती आहे, परंतु रात्री या ढगाळ परिस्थितीचा विशेष प्रभाव राहील असं वाटत नाही। आपण बघतो की उद्या देखील
दिवसभरामध्ये विशेष ॲक्टिव्हिटीज दाखवण्यात आलेल्या नाहीत. चा मात्र थोडा पुढचा अंदाज बघत असतो. या ठिकाणी आपल्याला साधारणपणे अंदाज येतो की मान्सूनची प्रगती कशी होणार आहे. पण साधारणपणे 30 तारखेपर्यंत काही महाराष्ट्रामध्ये किंवा अगदी 31 तारखेपर्यंत विशेष वातावरण नाही आहे. आपण 1 तारखेपर्यंत जरी सरकवलं तरी 1 तारखेपासून थोडा वातावरणात बदल होतोय. 2 तारखेला या वातावरणात अधिक बदल होईल. 3 तारखेलाही यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे. 4 तारखेपासून खऱ्या अर्थाने पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे, भारतामध्ये वाढणार आहे. आणि मग आपण 7-8 तारखेला जर बघितलं तर महाराष्ट्रभर आपल्याला चांगल्या प्रकारच्या पावसाचं वातावरण पुढे बनताना दिसणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की संपूर्ण पश्चिम घाट म्हणजे अगदी केरळपासून तर सुरतपर्यंत मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. शिवाय मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागात काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस किंवा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. जे 50 ते 100 मिलीमीटर पाऊस आपल्याला या दरम्यान जे साधारणपणे सुरुवातीलाच पहिल्या आठवड्यात होऊ शकतो 10 तारखेपर्यंत असं दिसतंय. परंतु पेरणीसाठी योग्य परिस्थिती निर्माण होण्याकरता आपल्याला कमीत कमी 20 तारखेपर्यंत वाट बघावी लागेल. पहिली गोष्ट लक्षात घ्या, हे वर्ष धोक्याचं आहे. कितीही मॉडेल आपण शोधून काढले तरी आपल्याला पाऊस सापडणार नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या, कमी पावसाचं वर्ष आहे. त्यामुळे नियोजन आणि हवामानावर बारकाईने लक्ष हे शेतकऱ्यांना ठेवावं लागणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू नका चुकीचे अंदाज बघून. कारण 2 मतप्रवाह मला या ठिकाणी दिसतात. काही यावर्षी भरपूर पाऊस असल्याची माहिती देतात, काही यावर्षी दुष्काळ पडणार आहे अशी माहिती देतात. आणि त्यामध्ये शेतकरी मोठ्या संभ्रमामध्ये आहे, बेसावध आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सुपर एल्निनो किंवा एल्निनोची परिस्थिती असते तेव्हा महाराष्ट्रामध्ये पडणारा पाऊस हा असमान असतो. त्यामुळे काही भागात अतिशय चांगला पाऊस होईल तर काही भागामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे असमान वितरणाचा आपण शिकार बनणार नाही ना, यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचं काम शेतकऱ्यांनी करावं. कोणावरही 100% विसंबून राहण्याची गरज नाही.